आज माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला. नमस्कार मंडळी, मी श्रेया अँड वेलकम टू माय 6 डे ऑफ 21 डेज डाएट सिरीज. आज जायचं होतं मला घरी, सो हेअर वॉश करायचा म्हणून सकाळी उठल्यावर लगेचच केसांना तेल लावलं. पण अंघोळीला जायच्या आधीच रूममेट मला बाहेर घेऊन आली आणि ते पण बळजबरी. आता तुम्हीच सांगा, तेल लावलेलं असताना मुलींनी बाहेर पडणं म्हणजे ती किती मोठी अवघड गोष्ट आहे. आणि बाहेर आलो होतो ते पोहे खाण्यासाठी. रूमला जाऊन पटकन अंघोळ केली, पण सकाळी सकाळी भयंकर थंडी वाजत होती. एकतर लवकर घरी जायला निघायचं होतं आणि केस वाळवण्यासाठी फॅनही लावू शकत नव्हते. केसांना हीट तर शक्यतो मी देत नाही, पण आज ऑप्शन नव्हता, सो हेअर ड्रायरनेच केस वाळवले. डाएटचा फर्स्ट अँड सेकंड डेला मी ब्राऊन ब्रेड खाल्ला होता, तर त्यावर एक कमेंट आली होती की ब्रेड खाऊ नकोस. बरोबर आहे, ब्रेड खाणं चांगलं नाही आहे, पण व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड या मल्टीग्रेन ब्रेड बेटर असतो आणि थोडंसं खाऊन भरपूर वेळ भूकही लागत नाही, म्हणून मी तो खाल्ला आणि ओव्हरईटही मी केलं नव्हतं आणि रोज रोज ब्रेडही मी घेणार नाही आहे. त्यानंतर केस ओले असतानाच मी हेअर स्प्रेने मसाज केला, हेअर सिरम लावलं आणि स्किन केअर करून निघाले हडपसरला जायला. सकाळी 7:15लाच निघले, त्यामुळे रस्ते पूर्ण शांत होते. नगरला पोहोचले आणि तिकडनं पटकन बसही मिळत नव्हती आणि अचानकच मलाही खूप थकल्यासारखं फील होऊ लागलं, म्हणून मी गावाकडे प्रायव्हेट व्हेकलनेच गेले. घरी पोहोचल्यावर फ्रेश झाले, त्यानंतर मस्त असं जेवायला वरण भात भाजी पोळी होती. मी भात खाणार नाही म्हणले होते, पण पोळी भाजी खायची माझी इच्छा होत नव्हती, सो मी थोडा वरण भातच खाल्ला. थोडा वेळ आराम केला आणि नंतर इव्हिनिंगला कामानिमित्त बाहेर जाऊन आले. त्यानंतर मला एवढा थकवा आलेला आणि बिलकुल काही खायची इच्छा होत नव्हती. मग एनर्जेल घेतलं आणि लवकर झोपी गेले. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.